गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सध्या नाशिक जिल्हा काही ना काही कारणाने चर्चेत आहे। आता अशीच एक घटना घडली आहे नाशिकच्या जेलरोड भागातून। जेलरोड भागातील भारत भूषण सोसायटी येथे दिवसाढवळ्या धाडसी दरोड्याचा प्रयत्न करण्यात आलाय। दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 9:15 वाजेच्या दरम्यान एसी रिपेअरिंग करण्याचा बहाणा करून हेल्मेट घालून आलेल्या दोन इसमांनी भारत भूषण येथील रामदास गोविंद पगारे यांच्या घरात प्रवेश केला। त्यानंतर अजून 2 जणांनी बंदुकीसह घरात शिरकाव केला। रामदास पगारे व त्यांची सून नीलम संदीप पगारे हे दोघेच घरात होते। नीलम यांचे पती संदीप पगारे, आई प्रेमिला भाऊ शेखर व त्यांची पत्नी रोहिणी पगारे हे सर्व कामानिमित्त बाहेर गेले होते। दरोडेखोरांनी सोने, नाणे व पैशांची विचारणा केली असता परंतु आमच्या घरात तुम्हाला काहीही मिळणार नाही, सर्व काही बँकेत असल्याचं सांगितल्यावर दोघांनाही तोंडाला पट्ट्या बांधून मारहाण करण्यात आली। तसेच बाथरूम मध्ये कडी लावून कोंडून ठेवले। चोरट्यांनी संपूर्ण घरातील वरती खाली रूम तपासले असता परंतु त्यांच्या हाती कपड्यांव्यतिरिक्त काही मिळालं नाही। असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी भारत भूषण सोसायटीमध्ये करण्यात आला होता, परंतु तेही आरोपी अद्याप मिळून आलेले नाही। जाता जाता एका चोरट्याचे हेल्मेट गेटवर लावलेले आढळून आले। दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र चपकाळे व गुन्हे शोध पथकाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली आहे। पुढील तपास सुरू आहे। रामदास गोविंद पगारे, मी भारत भूषण हाऊसिंग सोसायटीमध्ये 64 नंबरच्या प्लॉटमध्ये राहतो। 9:15च्या वेळेला 9:30 पावणे 10च्या वेळेला 2 जण आले। अगोदर 2 जण आले आणि त्यांनी हे केलं का बाबा तुमच्या एसीचं कंप्लेंट आहे म्हणून आम्ही आलो। तर मी दरवाजा खोलला, ते लोक मध्ये आल्यावरती अजून 2 जण मध्ये आले। त्या 2 जणांनी मला डायरेक्ट मध्ये नेऊन माझ्या बेडरूम मध्ये नेऊन मला बंद केलं आणि 3 जणांनी माझ्यावरती अटॅक केला। मी तोंडाला ते हे चिकटपट्ट्या लावल्या होत्या आणि त्यांच्या तोंडाला हेल्मेट पण होतं आणि मास्क लावलेला होता। म्हणजे मास्क कोणता, तो साधा आपला नाही, तो मफलरवाला मास्क येतो ना, तो लावलेला होता। आणि त्यांच्या जवळ चाकू होता, पिस्टन होती आणि हँड ग्लोव्ज लावलेले होते। सगळे हँड ग्लोव्ज हे केलेले होते आणि हेल्मेटच त्यांच्या मेन म्हणजे हेल्मेटच त्यांचं हे होतं। काय बोलले ते म्हणे किती माल आहे, काय आहे, कुठं आहे, दाखवा आम्हाला। म्हटलं आमचं जवळ मालच नाही आहे। म्हटलं आम्ही रिटायरमेंट माणसं आहे, हे घर लोनवरती केलेलं आहे आम्ही, काही हे आमचे EMI जातात, आमच्याजवळ कोण सोनं आणावे। नाही म्हणे, मराठीत बोलत होते। नंतर मग काय घरात किती जण होते? आम्ही 2च जण होतो, मी आणि माझी सून। हे दोघं, सून माझी स्वयंपाक करत होती, मी बेडवरती पडलेलो होतो। त्यांनी तिथं मला हे केलं आणि त्याच्यानंतर त्यांना पण कोंडून ठेवलं। त्यांना अगोदर मला कोंडलं, माझं हे केलं। तर एक जण सुनाकडे गेला, सुनाला धरलं, तिला पिस्टन दाखवला, पिस्टन दाखवून मला चाकू दाखवला। त्यांनी हे आणि मला चाकूने तिला पिस्टनने घेऊन ते वरती गेले आणि तिला चिकटपट्टी लावली तिच्या याच्यावरती, माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावली, तिचे हातपाय बांधले, माझे हात बांधले पाठीमागं आणि मला घेऊन वरती गेले। मारहाण हे इथं चाकू लावला होता आणि इथं दाबून हे केलं होतं, माझ्या इथं चाकू लावला होता। त्या झटपटीत मला इथं पण मार लागला होता हाताला।
मी त्यांना 2 लाथा मारलेल्या आहे. काही घरातलं काही गेलं? हा, सामान गेलंय आमचं. 4 बॅग याच्या होत्या कपड्याच्या, सगळे कपडे होते त्याच्यामध्ये, आणि चांगले कपडे होते, काही नवीन कपडे होते आणि काही शिवलेले कपडे होते, काही विदाऊट शिवलेले कपडे होते. काही दागिने गेले? हा? सोनं चांदीचे काही दागिने गेले? सोन्या चांदीचे दागिने आमच्याजवळ नाहीच आहे. रोकड काही? रोकड पण नाहीये, कारण आमचं सगळं बँकेशी संबंधित आहे. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.